लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक पोलिसांकडून नागरिकांना दिलासा. तब्बल 1.96 कोटी रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत. अंबड विभागातील 4 पोलीस ठाण्यांची संयुक्त कारवाई. 141 गुन्ह्यातील मोबाईल, दागिने व इतर मालमत्ता सुपूर्द. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंबड विभागांतर्गत येणाऱ्या अंबड, इंदिरानगर, सातपूर आणि MIDC पोलीस ठाण्यांनी गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला तब्बल 1,96,35,611 रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. अंबड विभागातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित मालकांना परत देण्यात आला. यावेळी महेश भवन येथे आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू फिर्यादींना सुपूर्द करण्यात आल्या. अंबड पोलीस ठाणे, अंबड पोलीस ठाण्यातील 21 गुन्ह्यांमधील 93,66,050 रुपयांचा मुद्देमाल तसेच 40 मोबाईल फोन असा एकूण 1,96,450 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. इंदिरानगर पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाण्यातील 10 गुन्ह्यांमधील 21,86,190 रुपयांचा मुद्देमाल आणि 7 मोबाईल फोन असा एकूण 21,96,190 रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना सुपूर्द करण्यात आला. सातपूर पोलीस ठाणे, सातपूर पोलीस ठाण्यातील 14 गुन्ह्यांमधील 11,36,000 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत देण्यात आला. MIDC पोलीस ठाणे, MIDC पोलीस ठाण्यातील 6 गुन्ह्यांमधील 21,26,251 रुपयांचा मुद्देमाल तसेच 5 मोबाईल फोन असा एकूण 22,06,251 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. अंबड विभागातील या 4ही पोलीस ठाण्यांनी मिळून 1,96,35,611 रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात दिलाय. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गुन्ह्यांचा तपास वेगाने करून हस्तगत मालमत्ता परत मिळवून देण्याच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड, इंदिरानगर, सातपूर व MIDC पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांनी यशस्वीरित्या पार पडली. परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त श्री काळे सर, त्याचप्रमाणे आमचे सहकारी PI राजपूत, PI कारंडे साहेब, PI चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे नडकरकेरी साहेब आणि या ठिकाणी जमलेले सर्व नागरिकांना नमस्कार. तसं बघितलं तर सतरक्षण आहे, फलनिग्रहण आहे, म्हणजे चांगल्याचं रक्षण करणं आणि वाईटाला योग्य ती ट्रीटमेंट देणं हे पोलिसांचं काम चालू असतं. हे चालू असतानाच जी महत्त्वाची आमची कर्तव्य दिलेली आहेत त्यामध्ये क्राईम होऊ नये त्याच्याकरता क्राईम प्रिव्हेन्शन, झालेला क्राईम डिटेक्ट करणं म्हणजे क्राईम डिटेक्शन आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स हे काम करत असताना जे डिटेक्ट झालेले गुन्हे आहेत त्याच्यातला मुद्देमाल हा त्याच्या फिर्यादींना परत करणं हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. कारण तुम्ही ज्या विश्वासाने समाजामध्ये वावरताय तो विश्वास टिकवून ठेवणं हे देखील गरजेचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण मुद्देमाल प्रदान कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. 4ही पोलीस स्टेशनमध्ये जे मागच्या 3 महिन्यात साधारण डिटेक्शन झालं तर त्याच्यात 1.5 कोटीच्या जवळपास मुद्देमाल जो आहे तो आपण आज परत करत आहोत. हा मुद्देमाल परत करत असताना खरं तर आमची म्हणजे पोलिसांची जी समाजाप्रती कटिबद्धता आहे ती देखील आम्ही दर्शवून देतो. कारण जे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत त्याच्यात न्यायालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर तो मुद्देमाल योग्य त्या फिर्यादीला प्रोसिजर कंप्लीट करून नंतर त्यांच्या हवाली करणं हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर हा मुद्देमाल जो आहे हा आपण देखील भविष्यामध्ये सुरक्षित ठेवावे म्हणजे भविष्यामध्ये परत कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही. त्यामध्ये
आपण आपल्या घरात CCTV बसवणं, त्याचप्रमाणे जे आपल्या वाहनं असतील वाहनांना योग्य ते सुरक्षा उपयोग करणं, बसवून घेणं. आपल्याला कोणी संशयित जर इसम वाटलं तर त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला देणं हे देखील आपल्याकडनं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे खूप एक चांगलं आणि एक सुरक्षित वातावरण आपल्याला निर्माण करता येणार आहे. एक गुन्हेगारी मुक्त आणि सुरक्षित वातावरणामध्ये आपण निश्चितच एक चांगल्या समाजाचा निर्माण करण्यासाठी आपलं देखील योगदान हे महत्त्वाचं आहे. खूप जास्त वेळ न घेता आजचा जो मुद्देमाल वाटप कार्यक्रम आहे तो आता आपण सुरू करत आहोत आणि त्या अनुषंगाने आपला सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम मी स्वागत देखील करतो आणि ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी मुद्देमाल स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे असंच त्यांना एक आवाहनही करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जशी जबाबदारी सांगून सुद्धा बरेचसे लोक आपल्या मुद्देमालाप्रती सजग नसतात, त्यामुळे सर्वांनी आपल्या मुद्देमालाची योग्य ती काळजी घ्यावी जेणेकरून पोलिसांचा वरचा ताण कमी होऊन त्यांना दुसऱ्या कामात लक्ष देता येईल. मी आता दिवाळीच्या दरम्यान माझ्या घरामध्ये जवळजवळ 20 तोळ्याची चोरी झाली. जसं हे म्हटले की ती आपली जबाबदारी असते, त्याच्यात कुठेतरी आपण कमी पडणं निश्चितच आहे, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेंट केली आणि पोलीस कंप्लेंट केल्या 8 दिवसामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टीचा छडा लागला. आमचं सोनं आम्हाला मिळालं. त्याच्यामध्ये माननीय किशोर काळे साहेब, अमजद पटेल साहेब, राऊत मॅडम, कारंडे साहेब यांनी आम्हाला अगदी घरगुती वातावरण दिलं. कारण पोलीस स्टेशनमध्ये जायचं सामान्य माणसाने हे आम्हाला एक पापासारखं वाटलं की आपलं प्रारब्ध हे काय. खरंच म्हणजे मला तरी वाटलं. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला खरंच खूप सुरक्षित वातावरण मिळालं आणि 8 दिवसामध्ये त्या व्यक्तीला पकडून दिलं. म्हणजे 20 वर्षाची मुलगी होती ते पकडणं ते करणं त्यांच्यासाठी पण खूप अवघड होतं. पण मी एका सुरक्षित वातावरणामध्ये महाराष्ट्र पोलिसांमुळे राहते याचा मला खूप अभिमान वाटला. आणि माझी न्यायव्यवस्थेवर थोडा डिले झाला तर तरी आमचे ॲडव्होकेट वैशव पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य करून तेही आम्हाला 6 महिन्यामध्ये मिळवून दिलं. आणि मी करायचं म्हणून नाही सर, मी अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं कौतुक करते. कारण आमच्या संवेदना तुम्ही जपल्या. एका स्त्रीसाठी मंगळसूत्र खूप खूप मोठी गोष्ट असते. तिच्या भावना असतात तर तिचे काळे मणी तर मला परत नाही मिळाले, पण माझं सोनं मला परत मिळवून दिला. त्याबद्दल मी खरं आयुष्यभर तुमची ऋणी आहे. धन्यवाद. नाव अश्विनी चव्हाण. मी गेल्या 10 वर्षापासून नाशिक सिटीमध्ये राहते. माझे मिस्टर MIDC कामानिमित्त आहे. माझ्या घरातून 15 दिवसापूर्वी 12च्याच मुलीने माझे मंगळसूत्र जोडले होते. माझं काही जास्त तोळ्यावर नाही, 5 ते 6 ग्रॅम सोनं होतं आणि 4 ते 5 हार चांदी होती. परंतु मला असं वाटलं की आता परत मिळू शकत नाही. परंतु आम्ही MIDC पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिल्यानंतर 8च दिवसात त्यांनी माझं सगळं सोनं परत मिळवून दिलं, सगळ्या वस्तू. आणि आम्हाला सांगितलं की तुमच्या वस्तू तुम्हाला परत मिळतील. मी भाड्याच्या घरात आले, मला वाटलं नव्हतं माझ्या वस्तू परत मिळतील असं. परंतु मला आज एवढाच अभिमान वाटतो. मी अशा सिटीत राहते की तिथं मिडल क्लास लोकांच्या जाणीवेची कदर केली जाते आणि मला खूप अभिमान आहे. मेरी इंडस्ट्री अपार्टमेंट एंड आज अगर हम लोग सेफ है तो इट इज बिकॉज ऑफ दिस मैन इन यूनिफॉर्म. मैं फर्स्ट टाइम ऐसा एक प्रोग्राम देख रहा हूँ जहाँ की पुलिस डिपार्टमेंट इंटरैक्ट कर रही सबके साथ में. जो एक फियर था जो हमारे अंदर पहले कि पुलिस में जाते तो डर लगता है. सर की स्माइल देखो, मैं उनकी स्माइल से बट मेरे कहने का तात्पर्य था. एंड मेरे यहाँ मैं जयपुर से रिटर्न हुआ था. सेकेंड डे मेरे यहाँ चोरी हो गई थी काफ़ी बड़ी. मैं बहुत नर्वस हो गया था. एंड जब मैं गया था उधर एंड मेरे एक फ्रेंड बैठे थे पडोलकर सर, जिनका मतलब टीम ने इतना अच्छा काम किया, इतना कॉन्फिडेंस है कि अंदर इनकी बॉडी लैंग्वेज इतनी अच्छी थी कि मैं इमेजिन नहीं कर पाया. सर फॉरेंसिक टीम ने उन्होंने बुलाई. ऑलमोस्ट 6 आवर्स मेरी फैक्ट्री में थे. इन्होंने पूरा कोना छान के लिया, मतलब CCTV सारे किए. And within 3 days, he has been able to capture all the culprits, which is commendable. इसलिए मैं तो बोल रहा हूँ कि they become my good friends.
तो मैंने इमेजिन नहीं किया था कि पुलिस डिपार्टमेंट इतना इफिशिएंटली काम करेगी, इतना सीरियसली करेगी. इट वॉज कमेंडेबल एंड थैंक यू ऑल्सो. थँक यू सर. हिमांशु गोसावी. गेल्या 6 जूनला माझी आई निमाणी बस ठाण्यातून रिक्षामध्ये बसली होती. संध्याकाळची वेळ होती त्यावेळेस येताना काही चोरट्यांनी नजर चुकीने आईच्या बॅगेतनं 23 तोळे सोनं, सॉरी 23 नाही 15 तोळे सोनं, जवळपास 23 लाखाचं सोनं चोरीला गेलं. तर त्यावेळेस रात्री आई अंबड पोलीस स्टेशनला आली. त्यावेळेस आपले अविनाश नडविके हे सर होते. तर त्यांनी आईला एकदम समजूतदारपणे सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमचं सोनं परत करू. तर त्या प्रकारे त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि अवघ्या 3 दिवसातच आमचं सोनं चोरांकडनं परत मिळवलं. त्यानंतर थँक्यू सर. राजपूत सरांनी पण खूप आभार. त्यांनी पण खूप आम्हाला सहकार्य केलं. अविनाश सर, DCP सर, ACP सर, ऑब्विसली तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी झाल्या. धन्यवाद त्या सर. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद मॅम. आता बोलता येतं का नाही माहीत नाही, कारण आयुष्याची मूल्य होती. आधी मी सगळ्यांचे आभार मानते. काळे सर असतील, DCP सर असतील, कारंडे सर असतील, खूप रागवले, पण मी फक्त सॉरी सर हा शब्द बोलले, कारण चुकी माझी 100% होती. सरांनी सांगितलं तुम्ही शिक्षिका आहात, मुलांना शिकवता, आज मला तुम्हाला शिकवायची वेळ आहे. खरोखर त्यांचा शब्द आजही मला वाटतोय. म्हणजे 2 दिवसापूर्वी सर बोलले आणि त्यानंतर मी सगळ्या प्रकारचं 5 मिनिटं घेतली. 3:15 वाजता मी निमाणी बस स्थानकावर उतरली. माझा मुलगा पुण्याला राहतो. त्याने ओला बुक करून देतो सांगितलं, पण माझ्या हट्टाबाई मी म्हटली मला रिक्षा भेटते, मी जाते. आणि रिक्षात बसली माझी 90 वर्षाची आई, माझा भाऊ 66 वर्षाचा आणि मी. आम्ही रिक्षात बसतो आणि चोरट्यांनी बरोबर आमचा ज्येष्ठ नागरिक म्हणून फायदा घेतला आणि सांगितलं की आम्ही तिथपर्यंत पोहोचवलं आणि CBI जवळ आलं, उतरून दिलं, गॅस संपला असं म्हणून. आणि मी एवढी काफीर राहिली. दुसऱ्या रिक्षात त्याने बसून दिलं, मी बसली, पण काहीच नाही. फक्त त्यांची रिक्षामध्ये चुळबुळ चालू होती हे मला जाणवत होतं, पण माझ्या बॅगेतूनच वस्तू जाईल ही मला कल्पनाच नव्हती. ज्यावेळेस मी रात्री 11:15 वाजता माझ्या घरातून माझी बॅग चेक करते की माझं सोनं सुरक्षित आहे की नाही, ते पाहिल्यानंतर मी हादरले. म्हणजे आयुष्यातून मी गेली, कारण माझ्या पतीचं निधन झालेलं आहे. 2004 माझा मुलगा 3 वर्षाचा होता. त्यावेळी ते दुःख झालं, त्याच्या पलीकडे दुःख झालं. 1 वाजता ज्यावेळेस मी अंबड पोलीस स्टेशनला पहिली पाहिली सर, खूप थक करत होती का माझी दखल घेतली की नाही. असं खरोखर खूप विश्वास, म्हणजे माझ्यामध्ये एवढा विश्वास आहे, त्याच्या पलीकडे सगळ्या टीमवर माझा विश्वास आहे. जेव्हा आल्यानंतर फुलबगायला सर भेटले, मॅडम शक्यच नाही, बॅग पाडली नाही, कुलूप तुटलं नाही, बॅगेतून वस्तू काढली कसं करू, तुमच्या माहेरी गेल्या होत्या तिथूनच काहीतरी झालेलं आहे. मी आत्मविश्वास एवढा होता की सर नाही. त्यानंतर सकाळी या तुम्ही, सकाळी 7 वाजता आली. मला अविनाश सर भेटले, मी ओळखत नव्हतो, सिव्हिल मध्ये होते ते. सर म्हटले काय झालंय, फक्त चौकात होता, कॉपी टिप होते, काय झालंय एवढंच विचारलं. आणि मी नंतर भुजबळ सरांनी माझी FIR दाखल केली. 7 वाजेची आली मी. त्यांनी सगळी माझी माहिती इथं म्हणून सगळी माहिती विचारली, कुठं कसं काय, इव्हन माझं बसचं तिकीटचं सुद्धा फोटो मागितले. काय केलंय तुम्ही बघा, अजून आठवा. एवढं सगळं सांगितल्यानंतर फुलपगार सर म्हणे नाही, मला तर नाही वाटत मॅडम. पण नंतर अजून सकाळी आल्यानंतर देसले सरांना सगळं सांगितलं. अविनाश सरांनी मला FIR दाखल केल्यानंतर मॅडमला मला भेटवा असं सांगितल्यानंतर मी त्यांच्या कॅबिनमध्ये सर PI म्हटल्यानंतर, कारण मी साधा पोलीस सुद्धा पाहिलेलं नव्हतं, फक्त चित्र पाहिलेलं होतं आणि पिक्चरमध्ये वास्तव जीवन काय आहे ते मला माहित नाही. त्यानंतर जेव्हा अविनाश सरांनी मला सांगितलं मॅडम, मी याच्यापेक्षा जास्त रडत होते की मॅडम घाबरू नका, तुम्ही शिक्षिका
फोटो पाठवला, पटका ओळखा सांगा मला. माझी मनस्थिती एवढी भयानक होती सर, माझ्या डोळ्यातले अश्रूच खंडित होत नव्हते. सरांनी तो माझा जो मूड होता तो पाहिला, लगेच फोन ठेवून दिला. आणि खरोखर सांगते मी, आता मी जरी शिक्षक आहे, माझ्यावरचे मुख्याध्यापक, माझ्यावरचे डायरेक्टर हे मला माहीत आहे, पण तुमच्या टीममध्ये कोण कोण आहे जे मी जरी शिक्षक आहे एवढा अभ्यास केलेला नव्हता सर. आणि प्रत्येक वेळेस मी सांगते सर, काही ब्रँच बनवा गेली तिथं सुद्धा मला सहकार्य असंच भेटलं. पुन्हा पण गेली तिथं पण मला सीपी साहेबांना भेटण्याची अजून संधी मिळालेली नाही. मला जायचंच आहे तिथं पण. काळे साहेबांनी त्यावेळेस माझं व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांचं भाषण द्यायचे, त्यावेळेस मला वाटलं की माझं कुटुंब मला भेटलं. म्हणजे कुटुंबाच्या पलीकडे मला त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. म्हणजे आता मी मुलाशी इतकंच करत होती की भावी आयुष्यात मला काही होऊ नये. अविनाश सरांनी काय सांगितलं होतं मला, हाच प्रश्न मी सरांना विचारला होता की सर भविष्यात मला अजून काही अडचण आली तर या गुंडाने मला काही त्रास दिला तर मॅडम नागरा करून ठोकू त्यांना तुम्ही एक फक्त एक फोन करायचा आम्हाला. आमची आपण पोलीस स्टेशन टीम एवढी जबरदस्त आहे मॅडम, तुम्ही फक्त एक कॉल करायचा, कोणाचाही फोन असेल त्याच्यावर कॉल करा, आम्ही 100% तुमची मदत करणार आहे. खरोखर अंबट टीमचं मी धन्यवाद मानते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सानप सरांचा फोन आला, किती सोडवतं काय होतं विचारलं. नाही मी म्हणजे त्या सुद्धा फुंकून टाकायचं असं ठरवलं. आणि सर मी 5 मिनिटात तिथे येते, मी सविस्तर सांगते तुम्हाला. मी बातमी एवढीशी सुद्धा कुठे लीक केली नाही. मी तिथे मला जो त्रास झाला 5-6 दिवसात, मी पोलीस स्टेशन जायची, वैयक्तिक भेटायची, वैयक्तिक सगळ्या गोष्टी मी डिटेल सांगायची, पण फोनवर मी विश्वास ठेवणार नाही कोणत्याच गोष्टी. फक्त एक व्यक्ती आहे तिथे, खरंच मी म्हणते देव असेल, देवाला पाहिलं नव्हतं मी, पण आज इथं सगळे बसलेले आहेत, सगळ्यांनी मला एवढा आधार दिला. त्या ठिकाणी माझ्या नातेवाईकांनी सुद्धा मला आधार दिलेला नाही. सर खूप खूप धन्यवाद. मी जास्त वेळ होता तुमचा. काळे सर धन्यवाद, सीपी सर धन्यवाद, अविनाश सर, खवटकर सर, गोसावी सर, सानप सर, कारंडे सर, बाकीचे माहीत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचे मी माझ्या मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत आणि जय महाराष्ट्र. माझं नाव अविनाश मॅडम गेले. मी आंबोडला एक महिना झालेला आहे. मी ज्यावेळी संडेला आलो, संडेला मला फुटबॉल साहेबांनी फोन केला यासाठी घटना घडलेली आहे. पण त्यातून म्हणजे असं आमचं म्हणणं होतं की बॅगला लॉक लागलेले आहे आणि सोनं गेलेलं आहे. तर मॅडम मागचे 15 दिवस त्या माहेरी त्या सासरी गेलेले, तर आम्हाला सोडवलं की जर ते तिकडंच काही घटना घडली आहे. पण आम्ही ज्यावेळेस त्याची बॅग बघितली तर बॅगच्या खाली घुसलेलं टाईप प्रकार झालेला. तर आम्ही काय केलं, मॅडम आल्या आणि मॅडम रडत होत्या. मॅडम आम्ही पाणीवर दिलं, मॅडम तुम्ही घाबरू नका, आम्ही पूर्ण प्रयत्न करू. त्यानंतर आम्ही या केसच्या पाठीला लागलो. ही केस टेक्निकल आहे का सुरुवातीला आम्हाला वाटत होतं, पण आम्ही पहिल्यांदा ही रिक्षा ट्रॅक केला होता. मी आणि आमची टीम जी आहे, बडोदे साहेबांनी त्यांची टीम जी आहे, आम्ही त्याच्या पाठीमाला इव्हन आम्ही 3 दिवस त्या पाठीमा वर्कआउट केला. आम्हाला सुरुवातीला दिसलं की या गाडीचा जो नंबर आहे तो MS 15AK2425 होता. तर AK सिरीज ही मार्केटमधून म्हणजे स्क्रॅप झालेली आहे. मग त्यानंतर आम्ही त्या गाडीला पूर्ण फॉलो केले. माझ्या टीमने 3 दिवस म्हणजे इव्हन दुपारी जेवण केलेलं नाही, तर त्यांनी पूर्ण त्याचा फॉलो केला. आणि ती गाडी शेवट मसरूर या ठिकाणी एका ठिकाणी हे झालेली आहे, गाडी थांबलेली. त्यावेळेस टीमने मला फोन केला की साहेब गाडी थांबलेली आहे, तर काय करायचं. तर मी त्या घटनास्थळी गेलो, तर तिथं सर ती गाडी केली. गाडी आणि अंतरमध्ये 100-200 फीट होतं. आम्ही ते मोबाईलमधून त्या बाजूला एक स्कूल व्हॅन होती, त्या स्कूल व्हॅनचा एक झूम करून फोटो काढला आणि ते आपल्या ॲपमध्ये टाकून त्याचा जो मला त्याला कॉल केला, त्याला सांगितलं की माझ्या मुलाला बसमध्ये कुठे बस लावायची तुम्ही या इकडं. आम्ही त्याला बोलून त्याला विचारलं ही रिक्षा कोणाची आहे. ते त्यांनी त्याच्या भावाला बोलली, त्यांनी सांगितलं की याची रिक्षा जो बोलणार आहे तो सध्या एका ठिकाणी ॲडमिट आहे. ज्यावेळेस आम्ही गेलो तिथं सुद्धा ॲडमिट झालं. तर त्यावेळेस त्याला आम्ही आमच्या पद्धतीने घेतल्यानंतर सांगितलं आम्ही हा गुन्हा केला, त्याचे ते 2 साक्षीदार होतं. त्यानुसार सर आम्ही असा गुन्हा ओपन केलेला आहे.
त्या अनुषंगाने एकच गोष्ट आपल्याला सांगायची होती की रिझन आमच्या अधिकाऱ्यांना एवढ्यासाठी बोलायला सांगितलं होतं, त्यांनी फार शॉर्टमध्ये सांगितलं. पण आपल्याला जे वाटतं की पोलिसांनी 3 दिवसात गुन्हा उघडकीस आणला, 48 तासात उघडकीस आणला, 24 तासात, तर त्याच्या पाठीमागे ही जी मेहनत आहे त्यांनी एका वाक्यात सांगितलं ना की आमच्या टीमनं फॉलोअप केला आणि मग त्याच्यानंतर ते मसरूळपर्यंत गेले. ते मसरूळपर्यंत जाणं जे तेवढं त्यांनी सांगितलं तेवढं इझी नाही आहे लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणचे CCTV शोधायचे, त्याचे टायमिंग मॅच करायचे. जस्ट इमॅजिन करा, ह्या चौकात दुसऱ्या चौकात आपण गेलो, डिफरंट CCTV आहे, तिथला टायमिंग डिफरंट आहे, तेवढं सगळं फिजिकली चेक करत जायचं, तो टायमिंग मॅच करायचा. आणि एवढं सगळं केल्यानंतर ह्या प्रेझेंट केसमध्ये त्या ऑटोचा नंबर देखील बोगस होता. आणि एवढं सगळं करून शेवट तो आरोपी जो आहे तो त्याचं अस्तित्व लपवण्यासाठी हर प्रकारच्या कृत्य वापरत असतो, त्याचं अस्तित्व लपवत असतो, त्याचा हुलिया बदलत असतो, त्याचा पेहराव बदलत असतो. किंवा वेळ प्रसंगी काही ठिकाणी असे होतं की पोलीस जरी पकडायला गेले तर त्याच्यामध्ये पोलिसांवरती देखील अटॅक करण्याची देखील काही आरोपींची मानसिकता असते. आणि एवढ्या सगळ्यातून ते करायचं आणि ते केल्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं टास्क जे आपण बघतो की रिकव्हरी ऑफ प्रॉपर्टी, कारण कायद्याच्या कक्षेत राहून या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आता मी काय फार जास्त गोष्टी इथं बोलत नाही, परंतु काही गोष्टी आम्ही आमच्या पद्धतीने करतो. आणि ते केल्यानंतर विशेषतः ज्या आपल्या भगिनी आहेत, ज्यांनी या ठिकाणी आपलं मंदिर व्यक्त केलं, त्याकडे शिक्षिका आहेत. म्हणजे एक गोष्ट मला निश्चितपणे आवडेल की जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही स्वतः शिक्षक आहात, माझी देखील आई शिक्षिकाच आहे किंवा तुम्ही ती रिटायर झालेली आहे. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये मी आईचं रूप बघतो आणि त्या माध्यमातून आम्हाला तुमची सेवा करता येईल. तुमचा जवळपास वाटतं 100% मुद्देमाल आपण त्यांचा परत दिला तर देऊ शकतो, याचं एक समाधान जे आम्हाला सगळ्यांना. कारण मी जरी नवीनगिरी साहेब जरी बोलले किंवा देशमुख साहेब जरी टीमचे आमचं नेतृत्व करत असतील, फील्डवर काम करणारे आमचे पडोळकर साहेब असतील, त्यांची सगळी टीम असेल, दे आर वर्किंग ऑलमोस्ट 24/7. म्हणजे ह्या प्रेझेंट केसमध्ये तुमच्यासाठी सांगतो जवळपास 150 प्लस म्हणजे 150 प्लस ठिकाणचे CCTV फुटेज त्या ठिकाणी चेक केले गेले होते. जस्ट इमॅजिन करा की काय लेवलचं काम त्या ठिकाणी करावं लागलं. आता ती झाली एक केस, अशा मल्टिपल केसेस आपल्याकडे असतात. पण तरी म्हणजे आता असं काही शेवटी आमचं काम आहे, अंगावर युनिफॉर्म घातलेला आहे तर आम्ही ते करणार निश्चितपणानं करू. परंतु त्याच्यामध्ये आपल्या देखील सजग नागरिकाची साथ अपेक्षित आहे. त्याच्यामुळे हे फक्त आपल्या सगळ्यांना सांगण्याचा माझा मजेदार तास होता की एखादी कुठली घटना घडली तर त्याच्या पाठीमागे किती मुळापर्यंत जाण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, प्रयत्न करावे लागतात. अर्थात असं निश्चितपणानं नाही की आम्ही प्रत्येकच केसमध्ये यशस्वी असंही नाही. काही ठिकाणी वेळ लागतो, काही ठिकाणी लवकर यश येतं, काही ठिकाणी थोडंसं वेळ लागतो. परंतु एक आहे, आपण ज्याला म्हणतो काय, भगवान के घर धैर्य लेकिन अंधेर नाही, जसं पोलीस के घर भी धैर्य लेकिन अंधेर नाही आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक केसचा छडा लावण्यासाठी नाशिक पोलीस आणि आमची सगळी टीम जी काय आहे कटिबद्ध आहोत आणि भविष्यात देखील याच पद्धतीने काम करत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग, नाशिक शहर. आज महेश भवन या ठिकाणी मुद्देमाल वाटप करण्याचा कार्यक्रम हा घेण्यात आलेला होता. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर, त्याचप्रमाणे परिमंडळाचे उपायुक्त श्री किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा जो मुद्देमाल आहे तो आज परत करण्यात आलेला होता. या मुद्देमालामध्ये किमती मुद्देमाल हा 25 गुन्ह्यातील असून साधारण 1,05,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा किमती स्वरूपाचा होता. रोख रक्कम ही 2 गुन्ह्यातील 2.25 लाख रुपये रकमेची होती. इतर गुन्ह्यातला 23 मुद्देमाल हा 4 लाख रुपये किमतीचा होता. त्याचप्रमाणे 46 मोबाईल असा एकूण 96 मुद्देमाल हा 1,56,35,611 रुपये किमतीचा आज फिर्यादींना परत करण्यात आलेला आहे. या संपूर्ण मुद्देमाल परत करण्यामध्ये आमची डिटेक्शन ब्रांचची टीम, त्याचप्रमाणे न्यायालयीन काम करणारी टीम यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. माननीय वरिष्ठांनी त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे. आणि या माध्यमातून सर्व नागरिकांनी आपला किमती मुद्देमाल हा सांभाळावा व त्याचं योग्य प्रकारे संरक्षण करावं असं मी आवाहन करतो. हा एकूण 4 पोलीस स्टेशनचा मुद्देमाल आहे. आणि सदरचा मुद्देमाल हा अंबड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, त्याचप्रमाणे MIDC पोलीस ठाणे आणि सातपूर पोलीस ठाणे या 4ही पोलीस स्टेशनचा एकूण मुद्देमाल आहे. आणि 96 गुन्ह्यातील मुद्देमाल असून त्याची एकूण किंमत 1,56,35,611 रुपये एवढी आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.